नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रीती घाटकर पुन्हा एकदा प्री लर्निंग या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। कसे आहात भावी अधिकाऱ्यांनो? आज आपण पाहणार आहोत की चक्रीवादळ हा जो चक्रीवादळ आलेला आहे ज्याचं नाव आहे तौक्ते, त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती बघणार आहोत। आपल्या परीक्षेच्या येणाऱ्या 2022 साठी महत्त्वाचा असणार आहे हा तौक्ते। जो चक्रीवादळ आलेला आहे हा महत्त्वाचा असणार आहे, यावरती प्रश्न विचारले जातील, ठीक आहे। तर त्याच दृष्टिकोनातून आपण हा टॉपिक समजून घेणार आहोत की नक्की चक्रीवादळे कशी तयार होतात, चक्रीवादळ हा टॉपिक परीक्षेच्या दृष्टिकोनातून कसा महत्त्वाचा आहे, म्हणजे कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे सुद्धा पाहणार आहोत। त्याचबरोबर तौक्ते हे नाव कसं पडलं आणि चक्रीवादळाचं नामकरणची जो इतिहास आहे त्या पाठीमागचा जी हिस्ट्री आहे ते सुद्धा आपण थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत, ठीक आहे। तर इथे तुम्हाला फोटो दिसत असणार की जो समुद्रातील चक्रीवादळ आहे तो अशा प्रकारचा असतो, ठीक आहे। आणि जो जमिनीवरचा असतो तो जमिनीतून असे जे दाब जे निघतं बघा, असं वरी निघतं, जमिनीतून वाफा निघतात अशा प्रकारच्या, ज्यामध्ये माती वगैरे धूळ हे सर्व असतं याच्यामध्ये, ठीक आहे। चला तर पाहूया मग आता चक्रीवादळे कशी तयार होतात। चक्रीवादळ ज्यालाच की इंग्लिशमध्ये म्हणतात सायक्लॉनिक स्ट्रोम, काय म्हणतात, सायक्लॉनिक स्ट्रोम, ठीक आहे। हे एक प्रकारचे विध्वंसक वादळ आहे, ठीक आहे। कसं आहे, विध्वंसक वादळ आहे। इथे बघा हा पिक्चर तुम्हाला दिसत असणार, अशा प्रकारचं चक्रीवादळ आहे जे आत्ता आलेलं आहे ते अशा प्रकारचं आहे। आणि हाय अलर्ट सुद्धा दिलेला आहे जो गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा या राज्यांना हाय अलर्ट दिलेला आहे, ठीक आहे। बघा, हे समुद्रात एका कमी दाबाच्या प्रदेशाभोवती गोल गोल फिरणाऱ्या हवेमुळे बनते, ठीक आहे। आणि जर जमिनीवर तयार झाला तर वादळ येतं, ठीक आहे। जे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की जमिनीवर वादळ येतं आणि जर समुद्रामध्ये जर तयार झालं तर ते ज्याच्यामुळे पाऊस पडतो, अतिवृष्टी होते, नासाडी सुद्धा होते, ठीक आहे। घरे बिरे पडतात, खूप सारे अशा पद्धतीचे नुकसान होते, ठीक आहे, ज्याच्यामुळे पूर सुद्धा येऊ शकतं, ठीक आहे। पुढे बघूया, हे चक्रीवादळ हवेतल्या कमी दाबाच्या दिशेने नेहमी सरकत असतं, ठीक आहे। पण जेव्हा हे वादळ जमिनीला टेकतं तेव्हा पाण्याची ऊर्जा न मिळाल्याने ते शांत होऊन जातं। मग समुद्राचे तापमान चक्रीवादळाच्या निर्मितीतील महत्त्वाचा घटक आहे, महत्त्वाचा आहे हा जो पॉईंट आहे महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून। यावरती तुम्हाला मल्टी लायनर सुद्धा क्वेश्चन विचारू शकतात MPSC मध्ये, त्याच्यामुळे हा टॉपिक चांगला करून ठेवला पाहिजे। आता चक्रीवादळे समुद्रातील पाण्याच्या गरम वाफेमुळे निर्माण होतात आणि समुद्रावर जिथे 26 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असते, हा पॉईंट लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा आहे। प्रश्न विचारला जाऊ शकतो यावरती की किती अंश सेल्सिअस पाहिजे, जास्तीत जास्त 26 अंश सेल्सिअस पाहिजे तापमान, ठीक आहे। आणि तो भाग वादळांच्या निर्मितीसाठी कसा असतो, तो पोषक असतो, ठीक आहे। पुढे चलूया। आता बघा, चक्रीवादळात वाऱ्यांचा वेगामुळे जी मुख्यतः नुकसान होते, या वाऱ्यामध्ये असलेल्या बाष्पाच्या प्रमाणामुळे चक्रीवादळ जेथून प्रवास करते तेथे एक तर मुसळधार पाऊस पडतो, अतिमुसळधार पाऊस पडतो आणि त्यामुळे पूरही येऊ शकतो। आत्ताच मी तुम्हाला सांगितलं आहे की त्याची गती, वाऱ्यांचा वेग ज्या प्रकारचा असतो, कमी असतो, जास्त असतो, कमीमध्ये तर तेवढं होणार नाही नुकसान, पण जेव्हा जास्त असतो, जेव्हा दाब वाढत जातो तर तेव्हा नुकसान होतं, ठीक आहे। आता इथे बघा, हा छोटासा चार्ट घेतला आहे मी, ज्यामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं हे चक्रीवादळ। बघा,
हिंदी महासागरामध्ये काय म्हणतात, याला सायक्लॉन म्हणतात. जे चक्रीवादळ येतं त्याला सायक्लॉन म्हणतात. ठीक आहे. आणि जे अटलांटिकमध्ये होतं त्याला काय म्हणतात, लहरिकेन म्हणतात. लहरिकेन. हे बघा हे. आणि पॅसिफिक महासागरातील चक्रीवादळाला टायफून म्हणतात. आता हा जो आहे हा या याच्यामध्ये तेवढं तुम्हाला समजणार नाही. बघा हा जो आहे, हा जो भाग आहे हा पॅसिफिक महासागरातला भाग आहे. तर इकडे काय म्हणतात वादळांना, चक्रीवादळांना काय म्हणतात, टायफून असं म्हणतात. टायफून या नावाने ओळखलं जातं. आणि आपल्या हिंदी महासागरामध्ये सायक्लोन या नावाने ओळखलं जातं चक्रीवादळ. आणि इकडे अटलांटिकमध्ये इकडे लहरिकेन म्हणून ओळखलं जातं, लहरिकेन या नावाने. तर याच्यावर जोड्या लावा प्रश्नसुद्धा विचारू शकतं किंवा क्रमसुद्धा विचारू शकतात. ठीक आहे. तर इथे बघा, फॉर द मोस्ट पार्ट द वॉटर इज टू कोल्ड हेअर फॉर ट्रॉपिकल सिस्टीम. इथे खूप थंड असतं पाणी. ठीक आहे. पुढे बघूया. आता बघा, चक्रीवादळ हा टॉपिक परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा का आहे? कारण यामध्ये GK नुसार सुद्धा प्रश्न विचारू शकतात. कारण की 2021मधला हा पहिला तोक्ते नावाचा चक्रीवादळ आहे. ठीक आहे. सो त्यामुळे याच्यावर प्रश्न येणं डेफिनेटली आहे, प्रश्न येणार, म्हणून हा टॉपिक करून ठेवणं महत्त्वाचं आहे. आता चालू घडामोडीवर आधारित सुद्धा या टॉपिकवर, या चक्रीवादळावर प्रश्न येऊ शकतो. भूगोल पर्यावरणाशी संबंधित यासुद्धा म्हणजे यासुद्धा विषयामधून हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा जोडे लावा आणि किंवा विधानासारखे प्रश्न. ठीक आहे. त्याच्यामुळे हा टॉपिक महत्त्वाचा आहे. आता वाऱ्यांच्या दिशेबद्दल थोडंसं आपण समजून घेऊया. आता इथे बघा, हा विषुववृत्ताचा पट्टा आहे. इथे उत्तर गोलार्ध आहे आणि इथे दक्षिण गोलार्ध आहे. सो उत्तरेला हे जे वारे आहेत हे अँटी क्लॉकवाईज फिरतात. ठीक आहे. आणि दक्षिणेला क्लॉकवाईज फिरतात. क्लॉकवाईज आणि हे अँटी क्लॉकवाईज. कळालं तुम्हाला? सो चक्रीवादळाची तीव्रता खालील प्रकारांनी मोजता येते. तर कशा पद्धतीने चक्रीवादळाची जी तीव्रता आहे, जास्त आहे की कमी आहे, ते कशा पद्धतीने मोजू शकतो आपण? तर बघा, वातावरणशास्त्रज्ञ क्लायमॅटॉलॉजीनुसार सामान्य सरासरीचे अवलोकन किंवा उपग्रहाची मदत घेऊन तर किंवा रडार वापरून, तर अशा पद्धतीने आपण चक्रीवादळाची तीव्रता मोजतो. आता चक्रीवादळाची श्रेणी खालीलप्रमाणे ठरते. चक्रीवादळातील वाऱ्याचा वेग किती असतो आणि त्यानुसार संभाव्य नुकसान काय काय होऊ शकतात, तर याचा हा छोटासा चार्ट दिलेला आहे. तर बघा, ताशी 90 ते 124 किलोमीटरपर्यंत जर वाऱ्याचा वेग असेल तर संभाव्य नुकसान घर, पिके, झाडे यांचे नाममात्र नुकसान होते. फक्त घर, पिके आणि झाडे यांचेच नाममात्र नुकसान होते. जर ताशी 125 ते 164 किमी असेल वाऱ्याचा वेग तर लक्षात येण्यापत नुकसान होतं. म्हणजे लक्षात येतं आपल्याला की केवढं नुकसान होऊ शकतं. जर ताशी 165 ते 24 किलोमीटर असेल तर छपरे उडणे, वीज पुरवठ्यास धोका होणं, अशा पद्धतीचं नुकसान होतं. याआधीसुद्धा झालेला आहे. ताशी 225 ते 279 जर किलोमीटर वाऱ्याचा वेग असेल चक्रीवादळाच्या तर जबर नुकसान, मालमत्तेचे नुकसान, वीज पुरवठा खंडित, अशा पद्धतीचे नुकसान संभाव्य होऊ शकतात. आता ताशी जर 280 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जर जास्त असेल तर मोठ्या प्रमाणात जीवितहानीसुद्धा होऊ शकते आणि मालमत्तेचे नुकसानसुद्धा होऊ शकते आणि विस्तारित क्षेत्राचा प्रभाव पडतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. पुढे चलूया. आता तोक्ते हे नाव कसं पडलं? तोक्ते
तोक्ते हे नाव म्यानमार या देशाने सुचवलेलं आहे आणि तोक्ते हे एका पालीवरून नाव पडलेलं आहे. एक जी तोक्ते नावाची पाल आहे जी थोडी स्काय ब्लू आणि ग्रीन कलरची असते. इथे तो फोटो घ्यायचा मी विसरले, पण ठीक आहे, तुम्ही बघून घ्या, गुगल करून पाहून घ्या ती पाल कशी असते. तर त्यावरून हे नाव पडलेलं आहे. तर मग फक्त पालीवरून म्हणजे फक्त ॲनिमल्सवरूनच नाव ठेवतात येतात का असं काहीच नाही आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातून सुद्धा कसलेही नावं ठेवू शकतात इथे. ठीक आहे, पॉलिटिकल वेनी सुद्धा ठेवू शकतो. ओके, आता या पाठीमागची हिस्ट्री बघूया आपण, नामकरणच्या पाठीमागची हिस्ट्री. आता हवामान तज्ज्ञ त्याविषयी काम करणाऱ्या सर्वांना संवाद करण्यास सोपे जावे म्हणून त्यांचे नामकरण करतात. म्हणजे सर्वांना सांगण्यास सोपं गेलं पाहिजे, म्हणजे आपल्याला समजलं पाहिजे की नक्की हे नाव कसं पडलं. जसं निसर्ग हा जो चक्रीवादळ होता जो लास्ट टाईम आलेला होता, म्हणजे ते कसं समजण्यास सोपं होतं, कारण त्यामध्ये झाडे वगैरे पडली, छपरे बिपरे उडाली, हे एवढं नुकसान झालं होतं त्यावेळी. आता या पद्धतीचे जनक ऑस्ट्रेलियातील हवामान तज्ज्ञ आहेत, म्हणजे त्यांनी असले नावं सुचवलेले आहेत. आणि 2000 पासून एका वेगळ्या पद्धतीने नावे देण्यात येतात. निसर्गाशी संबंधित खाद्यपदार्थाची ती नावे आहेत. जेथे चक्रीवादळे येतात त्या देशांची यादीही तयार करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये एकूण 78 नावांची यादी आहे. 78 नावांची यादी आहे आणि साधारणतः 6 वर्षांनी या यादीतील नावे वापरणे प्रथमापासून सुरू केली जाते. ठीक आहे, म्हणजे तीच नावे द्यावी लागतात. ज्यावेळी हे जे चक्रीवादळ येतं त्यावेळी त्याच लिस्टमधली नावे दिली जातात. आता ही एवढी दिली गेलेली नावं आहे आणि पुढे दिली जाईल असली नावं आहेत. बघा, आपल्या इंडियामध्ये बघा गती हा आला होता चक्रीवादळ. ठीक आहे, तेज, मुरसू, आग, ठीक आहे, आणि आत्ता जो आला आहे तो तोक्ते. नाही, तोक्ते इथे म्यानमारने सुचवलेलं नाव आहे बघा. आता या तोक्तेनंतर कुठलं नाव दिलं जाईल, यास नाव दिलेलं जाईल. म्हणजे आता यापुढे जर केव्हा चक्रीवादळ येईल तेव्हा यास देणार, मग त्यानंतर जर आलं चक्रीवादळ तेव्हा गुलाब देणार, त्यानंतर जर आलं तर मग शाहीन देणार, त्यानंतर जर आलं तर जवद देणार, जो सौदी अरेबियाने सुचवलेला आहे. श्रीलंकाने सुचवलेलं असानी त्यानंतर आल्यावर देणार. आणखी त्यानंतर आलं तर मग सितरंग देणार, मग आणखी आलं तर मांडूस देणार, आणखी आलं तर मग मोचा देणार, जे येमेन या देशाने सुचवलेलं आहे. कळालं तुम्हाला? तर ही लिस्ट आहे, या प्रकारेच नावं दिली जाणार आहेत. जसं आता तोक्ते तर झालं, याच्यानंतर ही एवढी उरलेली नावं आहेत, ही पुढे आल्यानंतर दिले जातील. तर हा छोटासा चार्ट आहे समजण्याकरिता. सायक्लोन येण्याचा जो महिना आहे, जो कालखंड आहे, ऑक्टोबर ते मेच्या दरम्यान सायक्लोन येऊ शकतं. आपल्या इंडियन ओशनमध्ये. ठीक आहे, खूप रेअर आहे की साऊथ अटलांटिकमध्ये सुद्धा येणार, खूप रेअरमध्ये. आणि इकडे बघा पॅसिफिकमध्ये एप्रिल जानेवारीच्या दरम्यान येतं ट्रॉपिकल सायक्लॉन. आणि एशियामध्ये या साईडला एप्रिल डिसेंबरच्या कालखंडामध्ये येतं हे सायक्लॉन. ठीक आहे, म्हणजे अटलांटिकमध्ये जून नोव्हेंबरच्या दरम्यान येतं, या साईडला मे नोव्हेंबरच्या दरम्यान येतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने वाऱ्याच्या दिशा पण बघा इथे दिलेल्या आहेत. दक्षिण ध्रुव आणि हे उत्तर ध्रुव.
सो अशा प्रकारे आपण हा चक्रीवादळ टॉपिक समजून घेतलेला आहे. यामध्ये तुम्हाला जर काही डाऊट असतील तर मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. ठीक आहे. हे चारही पॉईंट आपण कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला नक्की समजलं असेल. सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. सो कसा वाटलं तुम्हाला सेशन मला कळवा आणि चॅनलला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा टॉपिक चांगला करून ठेवा. याचे नोट्ससुद्धा तुम्ही काढा. हे जी मी घेतला आहे व्हिडिओ ह्यामधनं पण काढा आणि बाहेरूनसुद्धा तुम्हाला जिथून भेटतील तिथून तुम्ही सुद्धा काढू शकता. ठीक आहे. आणि चांगल्यात चांगला टॉपिक करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या एक्झामसाठी जे 2022मध्ये जे पण विद्यार्थी प्रिपरेशन करत असणार MPSCसाठी असो, UPSCसाठी असो, पोलीस भरती, तलाठी, ग्रुप B, C, D जी पण एक्झाम असो त्यासाठी हे यावरती प्रश्न येणारच ठरलेला असतं की यावरती प्रश्न येणार म्हणजे येणार. त्यासाठी हा टॉपिक चांगला करून ठेवा. सो आपण भेटूया पुढच्या सेशनमध्ये. थँक यू ऑल.